विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता 6वीच्या तिसरं प्रकरण गणिताचं पूर्णांक संख्या याच्यावर आधारित सराव संच 4 सोडवणार आहोत। त्याच्या अगोदर थोडीशी उजळणी करून घेऊया। सर्वांनी लक्षात घ्या, आपल्याला संख्यांचे काही प्रकार आहेत, काही गट आहेत, त्यांना संच असं सुद्धा म्हणतात। त्यातील 3 संच आपल्याला व्यवस्थित माहिती असणे गरजेचे आहे। त्यातला पहिला आहे नैसर्गिक संख्या। आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर काही संख्या अशा आहेत की ज्या मानवाने वस्तू मोजण्यासाठी वापरल्या आहेत। सुरुवातीपासूनच मानव त्याच्या जवळच्या वस्तू मोजण्यासाठी या संख्यांचा वापर करतो। याच्यामध्ये आपण 1 2 3 4 5 आणि असंख्य अशा संख्या पुढे असतात। या सर्व संख्या अगदी जुन्या काळापासून वापरल्या जात होत्या। परंतु एक समस्या आली की ज्या ठिकाणी काहीही नाही त्या ठिकाणी काय वापरायचं, आणि मग त्याच्यामध्ये शून्याचा समावेश करायला लागला। तेव्हा आपल्याला ती समस्या दूर झाली। मग ह्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्यांना मोज संख्या असं सुद्धा म्हणतात। आणि या नैसर्गिक संख्यांमध्ये जेव्हा शून्य ऍड केला जातो, कारण नैसर्गिक संख्यामध्ये शून्य ही संख्या नाही, तर नैसर्गिक संख्यांमध्ये जेव्हा शून्य ऍड केला जातो त्याला पूर्ण संख्या म्हटलं जातं। म्हणजे पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या अधिक शून्य अशा तऱ्हेने तयार होतात। याच्यामध्ये शून्य त्याच्यामध्ये ऍड केलेला असतो आणि शून्यापासून मग पुन्हा 0 1 2 3 4 4 5 अशी ही मालिका पुढे चालू राहते। तर सगळ्यांनी लक्षात घ्या, नैसर्गिक म्हणजे मोज संख्या ज्या 1 पासून सुरू होतात आणि पूर्ण संख्या म्हणजे नैसर्गिक संख्यांमध्ये शून्य वाढलेला असतो। शून्यापासून सुरू होऊन 1 2 3 4 अशा त्या पुढे चालू राहतात। आता पूर्ण संख्या झाल्यानंतर पुन्हा आणखी गणितज्ञांपुढे एक समस्या उभा राहिली की समजा आपल्याला शून्यापेक्षा लहान संख्या दाखवायची आहे। उदाहरणार्थ आपल्याला एखादं कर्ज दाखवायचं आहे एखाद्या व्यक्तीला। समजा एखाद्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला 50 रुपये द्यायचे आहेत, तर हे गणितामध्ये कसं एक्सप्रेस करणार, गणितामध्ये कसं मांडणार, म्हणजे शून्यापेक्षाही 50 कमी ही जर संकल्पना आहे ती आपण कशी मांडणार। तेव्हा मग पूर्णांक संख्यांचा शोध लागला आणि त्यांचा वापर सुरू झाला। पूर्णांक संख्यांमध्ये काय असतं की ज्या आपल्या पूर्ण संख्या आहेत 0 1 2 3, तसाच प्रकारे शून्याच्या डाव्या बाजूला म्हणजे हा एक ज्याला आपण ऋण चिन्ह देऊन दाखवतो, ऋण 1। ऋण 1 म्हणजे काय, तर शून्यापेक्षा 1 ने कमी। जसं उजव्या बाजूला हा 1 म्हणजे शून्यापेक्षा 1 ने जास्त असतो, हा आणखी 2 म्हणजे शून्यापेक्षा 2 ने जास्त, हा 3 म्हणजे शून्यापेक्षा 3 ने मोठा। समान पद्धतीने डाव्या बाजूला शून्यापेक्षा 1 ने कमी, शून्यापेक्षा 2 ने कमी, शून्यापेक्षा 3 ने कमी अशा असंख्य लहान 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 संख्या करत आपण जातो। मग ह्या सर्व ऋण संख्या, शून्य आणि सर्व धन संख्या मिळून पूर्णांक संख्या तयार होतात। परत लक्षात घ्या, सर्व ऋण संख्या, शून्य आणि सर्व धन संख्या मिळून पूर्णांक संख्या तयार होतात। असे संख्यांचे मुख्य 3 प्रकार आहेत। आणखी पुढे आहेत प्रकार, तर सध्या आपल्याला हे 3 प्रकार नीट लक्षात येणं गरजेचं आहे। नैसर्गिक संख्या 1 ते असंख्य, पूर्ण संख्या 0 ते असंख्य, आणि पूर्णांक संख्यामध्ये सर्व ऋण संख्या, शून्य व सर्व धनसंख्या। आता ह्या संख्या वापरत असताना व्यवहारात धनसंख्येच्या आधी अधिक हे चिन्ह देत नाहीत, पण ऋण संख्येचे ऋण चिन्ह मात्र लिहावेच लागते। तर आतापर्यंत आपण पाहिलं असेल की इयत्ता 1 पासून आपण संख्या लिहित आहोत, तर कधीही आपण त्या संख्यांना धन चिन्ह देऊन लिहिलं नव्हतं। डायरेक्टली आपण 1 2 3 4 अशा संख्या शिकलो, कारण ज्या धन संख्या आहेत त्यांना आपण धनचिन्ह देतोच असं नाही, किंवा ते द्यावंच असं नसतं। त्यामुळे आपण त्या डायरेक्टली 1 2 शिकलो, परंतु त्या सर्व धनसंख्या होत्या। आणि ऋण संख्यांच्या बाबतीत मात्र आपल्याला ऋण चिन्ह द्यावंच लागतं। ऋण चिन्ह नाही दिलं, समजा हे ऋण 3 आहेत, परंतु जर हे ऋण चिन्ह दिलं नाही तर याचा अर्थ लगेच इकडचे 3 होतो, म्हणजे त्याची किंमत बदलते। परंतु धनसंख्यांचं तसं नाहीये, धनसंख्या नसेल, चिन्ह नसेल तरी सुद्धा आपण त्याला धन 3 आहे हे समजून घ्यायचं आहे। हे सर्वांनी नीट लक्षात घ्या, धनसंख्यांना चिन्ह दिलंच पाहिजे असं काही नाही। जरी चिन्ह नसेल तरी ती धन 3 धन संख्या आहे असं गृहीत धरलं जातं, परंतु ऋण संख्यांना मात्र आपल्याला ऋण चिन्ह हे द्यावंच लागतं। आणि जो शून्य आहे त्या शून्याला कोणतंही चिन्ह देत नाही। शून्य धन गटात सुद्धा नाही, ऋण गटात सुद्धा नाही, तो काहीही नाही या अर्थाने आहे, त्यामुळे त्याला कोणतंही चिन्ह दिलं जात नाही। हे सर्वांनी
लक्षात घ्यायचंय पूर्णांक संख्या वापरत असताना। आता आपण सराव संचाला सुरू करूया। सराव संच 4 मध्ये पहिला प्रश्न आहे, खालील संख्यांचे ऋण संख्या व धन संख्या असे वर्गीकरण करा। इथे आपल्याला एक संख्या मालिका दिलेली आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संख्या आहेत आणि त्यांचं 2 गटात आपल्याला वर्गीकरण करायचंय, धन संख्या आणि ऋण संख्या। इथे मी टेबल आखलेलं आहे, धन संख्या या बाजूला घेतल्यात, ऋण संख्या या बाजूला घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये धन 4 7, आता हा 7 सुद्धा धन 7च आहे, त्यामुळे याचं वाचन तुम्ही धन 7 केलं तरी चालेल किंवा याचं वाचन फक्त 4 केलं तरी चालेल। धन 4, धन 7, धन 26, धन 19, धन 8, धन 5 आणि धन 27 अशा या धन संख्या डाव्या बाजूला आपण घेतलेल्या आहेत। या मालिकेतील या संख्या आहेत आणि उजव्या बाजूला ऋण 5, ऋण 2, ऋण 49, ऋण 37, ऋण 25, ऋण 4 आणि ऋण 12 या संख्या उजव्या बाजूला आपण घेतलेल्या आहेत। अशा तऱ्हेने आपण याचं वर्गीकरण आपण केलेलं आहे। पुढचा प्रश्न बघूया। पुढच्या प्रश्नामध्ये खाली काही शहरांचे तापमान दिले आहे, चिन्हाचा वापर करून त्यांचे लेखन करा। आता इथे बघा स्थान दिली, तिथं वेगवेगळी शहरं दिलीत आपली भारत देशातली आणि त्यांची तापमानं दिली। आता इथे 0° खाली 7° सेल्सिअस, सिमला या ठिकाणचं तापमान 0 पेक्षा 7 ने कमी आहे। जसं मी सुरुवातीला सांगितलं की या संख्या मांडताना नैसर्गिक व पूर्ण संख्या यांचा उपयोग करून या संख्या मांडता येत नव्हत्या, त्यामुळे आपण ऋण संख्या वापरल्या। तसंच इथं आहे 0° खाली 7° सेल्सिअस तापमान आहे सिमला येथील, मग या ठिकाणी आपल्याला ऋण 7° सेल्सिअस अशा पद्धतीने हे लिहिता येतं। ऋण 7 असल्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येतं की 0 पेक्षा 7 ने कमी। जर आपल्याला ऋण चिन्हाचा वापर केला नाही आणि नुसतं 7 लिहिलं तर त्याचा अर्थ होतो 0 पेक्षा 7 ने जास्त, पण ऋण 7 म्हणजे आपल्याला लक्षात घ्यायचंय 0 पेक्षा हे 7 ने कमी आहे। पुढचं शहर आहे लेह, त्या ठिकाणी तापमान आहे 0° खाली 12° सेल्सिअस, इथे ऋण 12° सेल्सिअस आपण लिहितोय, याचा अर्थ 0° खाली 12° ने कमी आहे। तर इथे एक लक्षात घ्यायचं, इथे ऋण 7° सेल्सिअस आहे, इथे ऋण 12° सेल्सिअस आहे। जर दोन्ही संख्या आपण बघितल्या तर नेहमी आपल्याला वाटतं 12 हा 7 पेक्षा मोठा आहे, पण ऋण संख्यांच्या बाबतीत हा सहसंबंध बदललेला असतो। इथे ऋण 12 हा ऋण 7 पेक्षा लहान असतो, कारण लक्षात घ्या 0 मध्यभागी आहे आणि जर डावीकडे आपण मोजत गेलो या संख्या रेषेवर तर आपल्या लक्षात येईल की इकडून जर मोजत गेलो तर ऋण 7 पहिल्यांदा येईल आणि त्याच्या पुढे 5 घरं ऋण 12 येणार, म्हणजे तो 5 ने ऋण 7 पेक्षा लहान आहे। अशा तऱ्हेने आपण लेहचं तापमान इथे लिहिलेलं आहे। दिल्लीचं तापमान बघूया, 0° वर 22° सेल्सिअस, म्हणजे 0 पेक्षा 22 ने जास्त आहे। तर इथं आपल्याला धन 22 घ्यावं लागेल कारण 0 पेक्षा जास्त आहे, धन 22° सेल्सिअस। आणि नागपूर 0° वर 31° सेल्सिअस, तर इथं आपण धन 31° सेल्सिअस लिहिलेले। अशा प्रकारे आपण दुसरा प्रश्न हा सोडवलेला आहे। तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया। तिसरा प्रश्न बघा, खालील उदाहरणातील संख्या चिन्हांचा उपयोग करून द्या। इथं आपल्याला काही वाक्य दिली आहेत आणि त्या वाक्यांमध्ये काही संख्या आहेत, त्या चिन्हाचा उपयोग करून आपल्याला लिहायचे। चिन्ह कोणतं तर धन की ऋण हे आपल्याला ओळखायचं। एक पाणबुडी समुद्र सपाटीपासून 512 मीटर अंतर खोलीवर आहे। आता ती खोलीवर आहे म्हणजे जर आपण समुद्र सपाटी ही 0 पकडली तर एखाद्या पर्वताचं एखाद्या डोंगराचं जी उंची आहे ती समुद्र सपाटीपासून आपण धनसंख्येने दाखवणार, कारण ती समुद्र सपाटीपेक्षा जास्त आहे। परंतु ही पाणबुडी पाण्याच्या आत आहे, खोलीवर आहे, याचा अर्थ ती आपल्याला ऋण चिन्हाचा उपयोग करूनच ते अंतर दाखवावं लागेल। त्यामुळे आपल्याला 512 मीटर अंतर त्यांनी दिलंय, त्याला आपण फक्त ऋण चिन्ह जोडणार आहोत। ऋण 512 मीटर ह्या एक्झॅक्ट खोलीवर ती पाणबुडी समुद्र सपाटीपासून आहे। हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची समुद्र सपाटीपासून 8,848 मीटर आहे। आता बघा याच्या तुलनेमध्ये उलटी दिशा आपल्या लक्षात येईल, समुद्र सपाटीपासून खोल होती पाणबुडी आणि इथे हिमालयातील सर्वात उंच शिखर समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे, त्यामुळे साहजिकच लक्षात येतं की या ठिकाणी आपण धनचिन्ह वापरणार आहोत। आणि आपल्याला माहिती आहे धनचिन्ह न लिहिता जरी संख्या लिहिली तरी ती धनसंख्या आहे हे लक्षात येतं। 8,848 मीटर हे असं लिहिलं तरी चालणार आहे
आणि याला धनचिन्ह लावून लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे. जमिनीपासून 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग. आता एक पतंग आहे तो जमिनीपासून वरती 120 मीटर अंतरावर उडतो. इथे आपल्या लक्षात येते की वरच्या दिशेने असल्यामुळे आपण धन 120 मीटर असं याला लिहू शकतो. भुयार जमिनीखाली 2 मीटर खोल आहे. एक भुयार आहे ते जमिनीच्या खालच्या बाजूला गेलेलं आहे 2 मीटरवर. तर ते खालच्या बाजूला असल्यामुळे आपण त्याला ऋण 2 मीटर अशा पद्धतीने घेऊ शकतो. तर अशा तऱ्हेने आपण या सराव संच 4 मध्ये पूर्णांक संख्येवर आधारित काही प्रश्न सोडवलेले आहेत. सर्वांनी लक्षात घ्यायचे की हे प्रश्न सोडवण्याबरोबरच ह्या ज्या 3 संख्यांचे गट आहेत, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या, याची संकल्पना आपल्याला नीट समजली पाहिजे. कारण या संकल्पनेवर आधारित पुढच्या भागामध्ये आणखी प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि या संकल्पना पुढील सर्व अभ्यासक्रमाच्या दृष्टीने सुद्धा आपल्या स्पष्ट असणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपला सराव संच 4 पूर्ण होत आहे. धन्यवाद.